श्री स्वामी समर्थ. या बाळानं आज तुम्ही लवकर आलात. बाळ म्हणतात स्वामीला या आम्हाला ऐकायला खूप छान वाटते म्हणून तर आम्ही लवकर आलोय. स्वामीला या लगेच रात्र होते ना, दिवस कधी संपायला येतो ते पण कळतच नाही. तेव्हा स्वामी त्या बाळाचे बोलणे ऐकून स्वामी हसतात. स्वामी म्हणतात बाळानो आता ऐका हा. बाळानो, कोणी आपल्याशी कसे वागायचे हे आपण ठरवू शकत नाही, पण कोणाचे वागणे किती मनावर घ्यायचे हे मात्र आपण ठरवू शकतो. कोणी आपल्याला कितीही नावे ठेवू दे, आपण मात्र त्यांच्याकडे लक्षच द्यायचे नाही. तेव्हा त्या बाळाबरोबर एक मित्र त्याचा ऐकायला येतो. तो म्हणाला स्वामीला या, जेव्हा मी अभ्यासात कमी होतो आणि मला लिहिता वाचता पण यायचे नाही, तेव्हा माझे मित्र मला हसायचे आणि माझी चेष्टा करायचे, मला चिडवायचे ढबू. पण स्वामीला या, मी त्यांच्याकडे कधीच लक्षच दिले नाही. स्वामीला या, मी पण एकदा मनाशी ठरवले की आता अभ्यासात खूप प्रगती करून दाखवायची. मी पण लिहिण्याचा वाचण्याचा खूप प्रयत्न केला. अगदी मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाला नमस्कार करून अभ्यासाला बसायचो. आणि स्वामीला या, तुम्हाला काय सांगू, मला अचानक लिहिता वाचता येऊ लागले. चमत्कारच झाला माझ्या आयुष्यात. आणि एके दिवशी माझ्या मित्रांना माहिती पडले की मला लिहिता वाचताना येते ते. त्यांचा आवाजच बंद झाला आणि ते आता मला अजिबात चिडवत नाहीत. स्वामी म्हणतात बाळा, तू खूप छान केलीस. मित्रांना उत्तर नाही दिलेस, पण तू मनाशी ठरवलेस की आता अभ्यास करायचाच. स्वामी म्हणतात बाळानो, कोणाचे बोलणे कधी मनाला लावून घ्यायचे नसते आणि आपण आपल्या कामात इतके गर्क राहायचे की त्यांना आपल्याला नावे ठेवायला वेळच नाही मिळाला पाहिजे. बाळानो, तुमच्या आयुष्यात अशीच चांगली प्रगती करा आणि अशीच कष्ट करणारी माणसे आयुष्यात पुढेच जातात. आणि बाळानो, देव कोणाचे कधी नशीब लिहित नाही. आयुष्यातल्या प्रत्येक पानावर आपले विचार, आपली वागणूक, आपले कर्म हेच आपले भाग्य ठरवत असतात. नशिबावर अवलंबून कधीच राहू नका. कष्ट करा, कष्टावर अवलंबून राहा. स्वामी म्हणतात बाळा, मिळवणे कठीण नसते, कठीण असते ते जपणे आणि टिकून ठेवणे तो परमेश्वर. तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामीला या, प्रेम, विश्वास, भक्ती आणि आपुलकी ह्या गोष्टी कधीच दिसत नाहीत, पण एका वळणावर या आपल्यासोबत राहतात आणि आम्हाला आधार देतात आणि आम्हाला कधीच हरू देत नाही. स्वामी म्हणतात बाळा, आम्ही कधीच आमच्या भक्तांना हरून देत नसतो. परत एकदा बाळ म्हणतो कोणाचा आधार तर कोणाचे सर्वस्व आहे माझे स्वामीला या. स्वामी हसतात, बाळाच्या पाठीवर हात फिरवतात आणि त्याला आशीर्वाद देतात. स्वामी म्हणतात बाळा, जीवनात जर खूप मोठे व्हायचे असेल तर खूप त्रास सहन करावा लागतो आणि नेहमी नम्र व्हावे लागते. बाळा, तुमचे आयुष्य सोपं करणारा, मनातील भीती नाहीशी करणारा, रोज नव्या उमेदीने जगायला शिकवणारा आणि तुमचे कठीण प्रश्न सोडवणारा, कधीही न एकटा सोडणारा, नवी दिशा दाखवणारा असा तारक मंत्र तुम्ही म्हणत जा. बघा, तुमच्या आयुष्याचे खूप सोने होईल. स्वामी म्हणतात बाळानो, काही माणसे अशी असतात ना, ती एखाद्याला फटकळपणे खूप बोलतात, बोलताना थोडा तरी विचार करीत नसतात. पण बाळानो, 3 गोष्टी कधीच मागे घेता येत नाहीत: बोललेले शब्द आणि गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास. माणसाने बोलताना केव्हा पण विचार करायला पाहिजे. आणि बाळानो, संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो आणि आयुष्यात येणारी प्रत्येक वादळे आपल्याला नाहीसे करण्यासाठी नसतात, तर ती आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी येत असतात. स्वामी म्हणतात बाळा, जे सुरू केले त्याचा शेवटपर्यंत नीट झालाच पाहिजे. वाईट माणसे जिंकली तरी चालतील, पण चांगला माणूस हारला नाही पाहिजे. स्वामी म्हणतात बाळानो, तुमच्या लक्षात आले का? तेव्हा ती दोघी बाळ म्हणतात होय स्वामीराया, परत सांगा ना. तेव्हा स्वामी म्हणतात बाळा ऐका, गुलाबाचे फूल दिसायला किती सुंदर असले तरी त्याची ओळख मात्र सुगंधावरच होते, आणि माणूस किती श्रीमंत आणि सुंदर असू द्या, त्याची ओळख ही स्वभाव आणि माणुसकीवरूनच होते. स्वामी म्हणतात बाळानो ऐका हा,
माणसाने दुसऱ्याची प्रगती पाहून कोणावरही कधी जळू नये. त्या माणसासारखी आपली अशीच प्रगती होते, त्या माणसासारखीच आपली अशीच प्रगती होते असे मनात आपण चांगली भावना धरून ठेवायची. योग्य दिशेने मेहनत करून आणि ती आपण सुरू ठेवावी. बाळा, आयुष्यात जर सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी टाळाव्यात आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार कराव्या, आणि हे सर्व करताना सर्व काळ परमेश्वराचे चिंतन करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा बाळांनो, झाडाने कितीही फुले गमावली तरी झाड कधीच नाराज होत नाही. ते झाड नेहमी नवीन फुले तयार करतो. तसेच तुम्ही आयुष्यात किती गमावले तरी दुःख विसरून जा आणि जीवनाचा खरा अर्थ समजा. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळांनो, तुम्हाला कितपत कळलं ते सांगा. तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया, म्हणजे माणसाने आयुष्यात कितीही गोष्टी गमावल्या तरी त्याचे दुःख परत परत करायचे नाही. स्वामी म्हणतात, शाबास बाळा, अगदी बरोबर आहे. स्वामी म्हणतात, बाळांनो, धीर तुम्ही कधी सोडू नका. प्रत्येक मोठे यश वेळ मागत असते. तेव्हा तर बाळ स्वामीला बोलतो, स्वामीराया, मला तर रडू येत होते, पण तेव्हा माझ्या डोळ्यात दिसत होता कोरडा चेहरा, कारण माझे डोळे पाणी भरून आले होते. पण मनातले जाणून घेणारे तुम्हीच फक्त होतात. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही सर्वांच्या मनातले जाणतो. बाळा, आम्हाला कसे माहीत तू दगडावरून खाली पडलास ते? आम्हाला बाळा सर्व माहीत असते. बाळा, सूर्य रोज उगवतो पण दुसऱ्या दिवशी परत उगवतो. तसेच अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न करायला हवेत. ते थांबले तर मार्ग संपेल. बाळा, जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्यात दिशा देतो. स्वामी म्हणतात, बाळांनो, संकट म्हणजे न सांगता आयुष्यात आलेले पाहुणे असतात. त्याला घ्यायला जाण्याची गरज नसते. आपले बालपण फक्त सुखाचे असते, कारण अहंकारापासून लांब असते. स्वामी म्हणतात, बाळांनो, आता ऐका हा. प्रत्येक माणसाला राग आला तरी शांत राहावे आणि अडचणी आल्या तरी हसत राहणे हीच खरी जीवनाची ताकद आहे. तेव्हा ते दोघे बाळ म्हणतात, स्वामीराया, आमचे मस्तक नेहमी तुमच्या चरणाशी असले पाहिजे. प्रत्येक दिवशी स्वप्नात तुमचे सुंदर रूप आम्हाला दिसणे. तेव्हा ते बाळाचे बोलणे ऐकून स्वामी हसतात आणि त्या दोघा बाळांच्या केसांवरून हात फिरवीत म्हणतात, बाळांनो, तुमच्या सोबतच आम्ही आहोत, कोठेही जाणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. तेव्हा स्वामींचे बाहेर लक्ष जाते. स्वामी म्हणतात, बाळांनो, रात्र होत आली, तुम्ही आता घरी जाता का? तेव्हा ते दोघे बाळ स्वामीला म्हणतात, स्वामीराया, पण आम्ही उद्या परत येऊ ना? स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्ही रोज या, तुमचे आणखी ज्ञान वाढत जाईल. ते दोघे घरी जायला निघतात. स्वामीला नमस्कार करतात आणि घरी जातात. श्री स्वामी समर्थ.